नमस्कार. स्वागत आहे तुमचं ऑनलाईन अभ्यास पॉईंटमध्ये. मित्रांनो, आदिवासी विकास विभाग भरती 2026 पदाचे नाव आहे चौकीदार आणि आजचा सराव पेपर क्रमांक आहे 4. याआधी 3 सराव पेपर टाकून झालेले आहेत. चॅनलवर प्लेलिस्ट तयार केलेली आहे. ते जर बघितले नसाल तर ते पण नक्की बघून घ्या. चला तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रात राज्य व केंद्र शासनाच्या मागासवर्गीय कल्याणाच्या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी एकूण किती एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय आहेत? 30, 40, 10, 25. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 30. पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात आदिवासी उपयोजनेखाली आलेल्या एकूण क्षेत्राचे प्रमाण महाराष्ट्राच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या किती टक्के आहे? 10.5%, 16.5%, 25.5%, 28.5%. योग्य उत्तर आहे या प्रश्नाचा पर्याय क्रमांक 2, 16.5%. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधानात निवडणूक आयोगाशी संबंधित तरतुदी कोणत्या भागात दिल्या आहेत? भाग 10, भाग 12, भाग 15, भाग 18. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भाग 15. पुढचा प्रश्न आहे, भारतीय राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत कोणत्या कलमात दिली आहे? कलम 53, कलम 52, कलम 60, कलम 61. तर राष्ट्रपतींवरील महाभियोगाची पद्धत दिली आहे कलम 61 मध्ये. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, अजिंठा येथील लेणींना कोणत्या वर्षी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा देण्यात आला? 1983, 1992, 1985, 1986. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1983. पुढचा प्रश्न आहे, शालिमार गार्डन खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? कोलकाता, श्रीनगर, लखनौ, अहमदाबाद. तर शालिमार गार्डन आहे श्रीनगरमध्ये. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे, गारो ही आदिवासी जमाती कोणत्या राज्यात आढळून येते? हिमाचल प्रदेश, कर्नाटक, मेघालय, मध्य प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मेघालय. पुढचा प्रश्न आहे, नरोरा हा अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? कर्नाटक, तामिळनाडू, राजस्थान, उत्तर प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, उत्तर प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वात जास्त कोळसा कोणत्या राज्यात आढळून येतो? झारखंड, ओडिशा, महाराष्ट्र. झारखंड, ओडिशा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, झारखंड. पुढचा प्रश्न आहे, हैदराबाद हे शहर कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? कृष्णा, मुसी, हुगळी, कावेरी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुसी नदी. पुढचा प्रश्न आहे, जागतिक जल दिन केव्हा साजरा केला जातो? 20 मार्च, 21 मार्च, 22 मार्च, 23 मार्च. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 22 मार्च. पुढचा प्रश्न आहे, मसालो का बगीचा असे कोणाला म्हटले जाते? जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, केरळ. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केरळ. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्र युनायटेड नेशन्सची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? 1945, 1948, 1950, 1952. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 1945. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या? इंदिरा गांधी, प्रतिभा पाटील, मीरा कुमार, सुचिता कृपलानी. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, प्रतिभा पाटील. पुढचा प्रश्न आहे, भारताच्या कोणत्या भागात संन्यासी उठाव
प्रामुख्याने झाले? बंगाल महाराष्ट्र, बंगाल मध्य प्रदेश, बंगाल बिहार, बंगाल ओडिशा. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, बंगाल आणि बिहार. पुढचा प्रश्न आहे, भारताची पहिली सेंट्रल बँक डिजिटल करन्सी सिस्टीम कुठे सुरू करण्यात आली आहे? मुंबई, नवी दिल्ली, बँगलोर, गांधीनगर. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गांधीनगर. पुढचा प्रश्न आहे, 79वी संतोष ट्रॉफी 2026 कोणी जिंकली आहे? सर्व्हिसेस, केरळ, गोवा, कर्नाटक. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सर्व्हिसेस. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिला म्युझिकल रोड कुठे सुरू करण्यात आला आहे? नवी दिल्ली, मुंबई, नोएडा, अहमदाबाद. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, मुंबई. मुंबईमध्ये सुरू करण्यात आला आहे पहिला म्युझिकल रोड. पुढचा प्रश्न आहे, भारत टॅक्सीसोबत भागीदारी करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे? महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, दिल्ली. पुढचा प्रश्न आहे, पढाई विथ AI डिजिटल लर्निंग उपक्रम कोणत्या राज्याने सुरू केला आहे? मध्य प्रदेश, हरियाणा, बिहार, हिमाचल प्रदेश. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, हिमाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची स्थापना इस्रो कोणत्या वर्षी झाली? तर इस्रोची स्थापना झाली आहे 15 ऑगस्ट 1969. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आहे, पश्चिम घाट सह्याद्री पर्वताची एकूण लांबी किती किलोमीटर आहे? 1646, 1600, 1500, 1546. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1600 किलोमीटर. पुढचा प्रश्न आहे, नंद वंशाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? घनानंद, वासुदेव, महापद्मनंद, विजयालय. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महापद्मनंद. पुढचा प्रश्न आहे, भारतात सर्वात पहिली जनगणना लॉर्ड मेयोच्या काळात कधी करण्यात आली? 1900, 1881, 1880, 1891, 1872. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 1872. पुढचा प्रश्न आहे, चिरोली डोंगर महाराष्ट्रात खालीलपैकी कुठे आहे? गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, गडचिरोली. तर हे होते आजच्या सराव पेपरचे महत्त्वाचे 25 प्रश्न. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.